स्त्रियांना मानवरी करून जगण्याचा अधिकार छत्रपती शाहू महाराजांनी दिलेला आहे। छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ही तोफ इंग्लंडवरून आणलेली आहे। तर नमस्कार मित्रांनो, आज तुमचा बकासूर आलेला आहे कोल्हापूरला म्हणलं की न्यू शाहू पॅलेस जर पाहिला नाही तर कोल्हापूरला का आलात हा सगळ्यात मोठा प्रश्न पडतोय। माझ्या जीवनातलं एक स्वप्न होतं, मी एकदा ना एकदा शाहू महाराजांच्या पॅलेसला भेट देईल म्हणून, तर आज ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे। तर चला मग बघूया, सर्व इत्थंभूत माहिती तुम्हाला बकासूर देणार। चला, तर मध्ये आल्या पॅलेस पाहण्यासाठी किंवा त्याच्या मेंटेनन्ससाठी काही तिकीट दर लावलेले आहे। तिकीटची रांग बघू शकता। तर आज आपण तिकीट काढूनच गेलेलं बरं आहे। तर बघा, इथले तिकीटचे रेट्स आहेत। अडल्टला 50 रुपये, लहान मुलांना 20 रुपये, फॉरेनर्सना 100 रुपये, NCC, आर्मी, पोलीस आयडेंटिटी कार्डवाल्यांना 30 रुपये, आणि जे दिव्यांग म्हणजे फिजिकली चॅलेंजिंग पर्सन आहेत त्यांना मोफत असं इथलं तिकीट आहे। तर आपण बी आता लाईनला लागू। तर फायनली तिकीट काढलेलं आहे। तर आता आपण निघू कुठं? शाहू पॅलेस। तर मित्रांनो, शेवटी आपण छत्रपती शाहू महाराज यांच्या पॅलेस साठी आलेले आहेत। आणि इथं तुम्ही बघत आहात शहाजी म्हणजे मेजर छत्रपती शहाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे। तर आता आपण पूर्ण राजवाडा बघू, कुठून? मधून। तिकीट तर आपण काढलेले आहेत। तर चला मध्ये, तर चला पॅलेस मध्ये जाऊ। सुरुवातीला बघा, न्यू पॅलेसला एंट्री करताना डाव्या हाताला ही महाकाय तोफ बघत असताल, आणि ही तोफ इंग्लंडवरून आणलेली आहे। ही छत्रपती शाहू महाराजांच्या संस्थानात तैनात होती। तोफेची क्वालिटी बघा, पंचधातूची तोफ दिसत आहे। माझं जाते का मुंडकामध्ये? बकासूरचं डोकं आहे, तोफेत सुद्धा जाणार नाही। हा, मस्तपैकी पॅलेस आपल्या पुढे भव्य दिव्य पॅलेस दिसत आहे। पॅलेस बघून घेऊ। फॅन मित्र आपल्याला मिळालेले आहेत। जेवण कुठं आज कोल्हापुरी पांढरा आणि तांबडा रस्सा, रविवार आहे, फुल एन्जॉय। कोल्हापूरकरांना राहिला अशी काळजी ठेवा। नाही, माझी मी भाकरीचं पीठ वगैरे घरीच घेऊन आलेलो आहे। तर बघा, असे मित्र वगैरे भेटतात, मजा येते। भाकरी, मटण, शेवगा, काय काय आहे। मला काय म्हणायचे, खाण्यासाठी जगायलोय का जगण्यासाठी खायलोय हेच मला कळत नाही। पण काय का असं ना, कोणी किती बी जागीरदार असो, दिवसातून 2-3 वेळेस तर खावा लागत आहेच का नाही। त्याच्यामुळे नखरे न करता व्हेज नॉन व्हेज जे भेटल ते फक्त खात राहा, एन्जॉय करा लाईफ। आणि लय तुम्हाला जर हे सगळं घाण वाटत असेल तर कडबा, गवत, पाला पाचोळा, शेळ्या जी खात्यात ती खा मग। तर फायनली सर्व पॅलेस बघून आलेलो आहेत। पण सॉरी मित्रांनो, मध्ये कॅमेरा नेण्यास बंदी होती। कॅमेरा, मोबाईल शूटिंग, फोटोसाठी बंदी होती। सुरक्षा असेल किंवा अजून कोणतं कारण असेल, पण मी तुम्हाला मधल्या काही गोष्टी दाखवू शकलो नाही। पण तुम्ही अवश्य एकदा शाहू पॅलेसला नक्की भेट द्या। इतिहासकालीन शस्त्र असतील, इतिहासकालीन शाहू महाराजांनी ज्या काही शिकारी केलेल्या आहेत, संभाजी महाराजांनी काही शिकारी केलेल्या आहेत, त्या प्राण्यांचे अवशेष, कातडी, ह्या सर्व गोष्टी, त्यांचे कपडे, बंदुकी, भाले, तलवारी, ह्या सर्व गोष्टी आहेत। तर सर्वांनी एकदा अवश्य भेट द्यावी। बस यावं, इतिहासाचा उजाळा, शाहू महाराजांचे लय उपकार आहेत तुम्हा लोकांवर। वसतिगृहाचा जनक म्हटल्या जात आहे, कारण शाहू महाराजांनी प्रत्येक जाती धर्मातल्या विद्यार्थ्याला शिकण्यासाठी, कारण पहिल्या काळी एवढी दळणवळणाची साधने नव्हती, राहण्यासाठी किंवा खाण्यासाठी अन्नही पुरेसं नव्हतं। तर त्या काळामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी सोय व्हावी ह्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी प्रत्येक जाती धर्माच्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची निर्मिती केलेली आहे। तर ह्या सर्व गोष्टी इथं आल्याच्या नंतर असं वाटतं की शाहू महाराजांचे भरपूर उपकार आहेत लोकांवर। कारण काही लोक फक्त फोटो काढून दाखवितात की मी कोल्हापूरला आलतो, पण त्याच्या पाठीमागचा इतिहास बऱ्याच जणांना माहीत नसते। स्त्रियांना मानवरी करून जगण्याचा अधिकार छत्रपती शाहू महाराजांनी दिलेला आहे। शाहू महाराजांनी कुलकर्णी वतन बंद करून तलाठी पदाची निर्मिती केलेला राजा म्हणजे माझा छत्रपती शाहू महाराज।
स्त्रियांना पहिले 50% आरक्षण देऊन स्त्रियांचा मान सन्मान वाढवण्याचं काम माझ्या राजाने केलेलं आहे. एवढेच नाही तर शिक्षण अधिकारी जे आजचं पद आहे या पदाची निर्मिती करून पहिली शिक्षण अधिकारी महिला म्हणून नेमणूक करणारा राजा म्हणजे माझा छत्रपती शाहू महाराज. आणि जातीयता त्यावेळेस अनटचेबिलिटी म्हणजे अस्पृश्यता चरणसीमेवर होती. आजच्या काळात पण आहे, फक्त ती वेगवेगळ्या स्वरूपात आहे. पण छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर जो एक वाक्य आहे, या वाक्यामध्ये एवढी ताकद आहे मित्रांनो. आजचा जो आधुनिक भारत आहे या 3 लोकांच्याच विचारावर, ज्याने इतिहास वाचलाय तोच सांगू शकतो की या तिघांच्या विचारावर आणि यांच्या कार्यावरच अवलंबून आहे. पण लोक वेगळ्या दिशेने वाहत जात असतात मित्रांनो. कारण आज म्हणतात की इतिहासाची गरज नाही सिलेबसमध्ये, पण खरंच मित्रांनो जो समाज आपला इतिहास वाचत नाही तो समाज आपला भविष्य घडवू शकत नाही. अनटचेबिलिटी म्हणजे अस्पृश्यता लोकांमध्ये राहू नये यासाठी मध्यभागी एक कांबळे नावाच्या माणसाला हॉटेल टाकून देऊन शाहू महाराज तिथे वेळोवेळी चहा पिण्यासाठी येत असत. असा हा राजा होता मित्रांनो. खऱ्या अर्थाने महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराजांचे स्त्रियांवर एवढे उपकार आहेत. ज्या आईने स्वतःच्या मुलीला जन्म दिलाय त्या आईचे सुद्धा उपकार नसतील एवढे उपकार या लोकांचे आहेत. या लोकांमुळेच या स्त्रिया मान वर करून जगत आहेत. तर मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने शाहू फुले आंबेडकर विचार एकदा तरी वाचाय पाहिजेत आणि कोल्हापूरला येऊन एकदा या पॅलेसला भेट दिली पाहिजे. अक्षरशः अंगावर काटे येत होते ते जुन्या गोष्टी बघून, पण तिथे कॅमेरा अलाउड नसताना मी प्रत्येक गोष्टीचं डिस्क्रिप्शन देऊ शकलो नाही, त्याबद्दल सॉरी. तर मित्रांनो कोल्हापूरला आलो, छान वाटलं. तर आता बकासूरला वेळ द्या, आता वेळ झालेली आहे. तांबडा पांढरा रस्सा खायची 2 हॉटेलवाली वाट बघत आहेत, पण त्यांना सांगितलं आधी पॅलेस बघितल्याशिवाय मी येणार नाही. तर 35 भाकरी रेडी असतील तर जाऊ आणि त्याचा मुडपा पाडू. धन्यवाद.